इवन ग्रामीण भागामध्ये पण पेस्टिसाइड्स कीटकनाशकांच्या वापरामुळे आणि प्लस हायवे जे झालेले आहेत, गाड्या वाढलेल्या आहेत, त्याचे पार्टिकल जे असतात गाड्यांचा धूर वगैरे, त्या ह्याच्यामुळे परागकणपासून धुळीतले किटाणू याची क्षमता वाढलेली आहे त्रास देण्याची, आणि त्यामुळे बऱ्याच जणांना आता त्रास होतो आहे. ग्रामीण भागातून पण आपल्याकडे बरेच पेशंट येत असतात. तर ॲलर्जी ही आता सगळीकडेच झालेली आहे. मग त्यामध्ये घशामध्ये प्रॉब्लेम येणे, कफ तयार होणे, नाक चोकअप होणे, नाकातून सर्दी, खपली तयार होणे किंवा सायनस म्हणा, डोळ्यांची ॲलर्जी, कानाचे प्रॉब्लेम्स, ब्रॉन्कायटिस, दमा, धाप लागणे, छाती भरणे. तर आपल्याकडे अजूनही लोकांना दमा वगैरे हे शब्द आवडत नाहीत, पण पूर्णपणे त्याला बरं करता येतं, रिव्हर्स करता येतं प्रॉपर पद्धतीने. उलट ह्याला जर दुर्लक्ष केलं तर यातले बरेच जण काळदमा, सीओपीडी जो आज 2 नंबरचा मृत्यू करणारा आजार आहे, तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण चांगली क्वालिटी ऑफ लाईफ हे करून ह्याचा त्रास कमी करून, कफ असेल, सर्दी, श्वास घ्यायला त्रास होणे, नॉर्मल जीवन जगू शकतो.